पुढची बातमी ही कोल्हापूरमधून येते। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानीचं चक्काजाम आंदोलन आहे। राजू शेट्टी आता आंदोलन स्थळाकडे रवाना झालेत। आताची एक मोठी अपडेट येते। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा चक्काजाम आंदोलन पदाधिकाऱ्यांना रात्रीच ताब्यात घेतलेला आहे, काहींना पहाटे सकाळी घेतलेला आहे। आता मी एकटाच राहिलेलो आहे, परंतु मी मागे हटणार नाही। कारण पदाधिकारी जरी पोलिसांच्या ताब्यात असले तरी माझ्या शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे। मला ते एकटं पाडणार नाहीत, खात्री आहे। मी आता कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेणार, महालक्ष्मीचं दर्शन घेणार, आशीर्वाद घेणार आणि मी साकडं घालणार। माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी येऊन दे आणि सरळ येऊन पंजंगा पुलावर महामार्गावर बसणार आहे। मग पुढे जे काय होईल ते होईल। खरं तर काल बैठक देखील झाली सहकार मंत्र्यांसोबत। काय नेमकं त्या बैठकीमध्ये झालं? खरं तर तुम्ही 400 रुपयांवरून 100 रुपयांपर्यंत येऊन त्यांना सांगताय आता केवळ 100 रुपये तरी आमच्या पदरात पडू देत। काय चर्चा झाली आणि काय नेमकं प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी होतं? शेतकऱ्याला कायच द्यायचं नाही आणि हे आंदोलन चिरडून टाकायचं हे आधीच ठरलेलं आहे। हा बैठकीचा केवळ फार्स होता। हे आधीच माझ्या लक्षात आलं होतं, म्हणून मी बैठकीला जायचं टाळलं। कोल्हापुरातून ऑनलाईन मी बैठकीला उपस्थिती लावली, कारण 2 दिवस माझे प्रवासात जावेत आणि या आंदोलनाची तयारी करता येऊ नये हा डाव त्यांचा होता। परंतु तो डाव मी उधळून लावला। आता रात्रीपासून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। एकूणच सर्व पक्षीय कारखानदार एकवटलेले आहेत। त्यात राजकारण नाही, काय नाही। विरोधी पक्षातले आहेत, सत्ताधारी पक्षातले सगळे एकवटलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देतंय सरकार आणि विरोधी पक्ष सुद्धा त्यांना पाठिंबा देतोय। आमची लढाई ही एकाकी लढाई आहे, शेतकरी विरुद्ध सारे अशी ही लढाई आहे। पण आम्ही मागे हटणार नाही, कारण शेतकऱ्याला संघर्ष काही नवीन नाही। ऊन वारा पाऊस थंडी महापूर गारपीट दुष्काळ रोगराई या साऱ्याला तोंड देऊन शेतकरी आत्तापर्यंत पुरून उरलेला आहे। आणि मग हे कुठले काय आले शेंदाड शिपाई। या कारखानदारांना आणि सरकारला दोघांनाही आम्ही गुडघे टेकायला लावणार म्हणजे लावणार। वळसे पाटील त्या ठिकाणी बैठकीत होते, त्यांच्यासमोर प्रकाश आवाडे बसले होते, गणपतराव पाटील होते, अनेक कारखानदार होते। काय नेमकं त्यामध्ये चर्चा झाली? सहकार मंत्र्यांनी काय आश्वासन दिलं होतं आणि तुम्हाला आंदोलन देखील मागे घ्या असं त्यांची विनंती होती? मागील वर्षाचा बॅलन्स शीट पूर्ण झाल्यानंतर ऑडिट झाल्यानंतर स्वतः वळसे पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भीमाशंकर साखर कारखान्याच्या उत्पादकांना 350 रुपये जास्त देतात आणि हे कारखानदार राज्याच्या सहकार मंत्र्यालाच म्हणतात की देता येत नाही आणि सहकार मंत्री म्हणतात देता येत नाही। मागचं देता येत नाही आणि पुढचं सांगता येत नाही आणि तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी एकूण त्यांची भूमिका आहे। तर अनेकांना माहिती देखील नसेल, 400 रुपयाची दुसरी उचल जी आहे ती मागील वर्षाची उचल आपण मागताय, मात्र त्यावरून आता 100 वरती आलाय। एकंदरीत ही 100 रुपयाची उचल जी आहे त्याचा जिल्ह्याभरातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांचा विचार केला तर एकूण ही रक्कम किती कोटींमध्ये जाऊ शकते? शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कितीचं या ठिकाणी मदत होणार आहे असं या एकंदरीत या संपूर्ण आकडेवारीवर 100 रुपयाचा हिशोब केला तर 300 कोटी रुपये मिळू शकतात आणि ते 300 कोटी त्या शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत। खरं तर 1200 कोटी आमचे होते, परंतु ते रडायला लागले, आम्ही कर्जाला भरले। खरं तर कर्जाला एकदम भरायचं काय कारण नव्हतं, पण यांना कर्ज फेडायची घाई झाली होती। का तर निवडणुकीत नवीन कर्ज काढायचं आणि परत कारखाना कर्जबाजारी करायचा आणि म्हणून कर्जाला भरले आम्ही, ते काढू शकत नाही। म्हणून शेवटी 100 रुपयावर आम्ही आलो, पण ते सुद्धा द्यायची त्यांची तयारी दिसत नाही। आता म्हणतात देतो, पण मागचा हा शब्द नको, म्हणजे विनाकारण प्रतिष्ठापनाला लावलेली आहे त्यांनी, पण आम्ही मागं हटायला तयार नाही। तर अनेक कारखानदार आपण सुरुवातीला म्हटलं होतं की देण्यासाठी काही रक्कम देण्यासाठी तयार आहेत, मात्र काही नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून ही सगळ्यांची एकी बनवली आणि म्हणूनच काही जण तयार नाही आहेत देण्यासाठी। काही कारखानदार आम्ही कारखाना चालू करायला देखील तयार आहे असं तुम्हाला म्हटले होते, असं माहिती मिळते। अशी कोणी होते का आणि त्यांच्यावर दबाव नेमका कुठल्या नेत्यांनी टाकला? ही 100% बातमी बरोबर आहे आणि माझ्याबरोबरच चर्चा ती झालेली होती आणि आम्ही त्याचा विचार करत होतो।
तोपर्यंत ही बातमी इतर कारखानदारांना कळाली आणि त्यांनी पैसे देण्यापासून रोखलं. आज सकाळपासून बऱ्याच चर्चा चालू आहेत, पण मागचा हा शब्दाला ते अडून बसले आहेत. शेवटी हळूहळू कारखानदारांची सुद्धा एकजूट सुटत चाललेली आहे. आता त्यातले काही कारखानदार म्हणतात की सगळेजण मिळून निर्णय होत नसेल तर आमचा मी घोषणा करतो आणि कारखाना सुरू करतो. आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे, जो मागचे 100 रुपये देईल तो कारखाना चालू करायला आम्ही अडथळा आणणार नाही. खरं तर या सगळ्यामध्ये सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ आहेत असं देखील आपण परवा म्हटलं होतं. आता देखील वाटतं या सगळ्या दोघांमुळेच हे सगळं आंदोलन जे आहे ते अजून जास्त वाढत चाललेलं आहे. पालकमंत्री म्हणून आज सकाळपासून 2 वेळा मुश्रीफ साहेबांचा फोन झाला माझ्याशी, परंतु मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे. मी त्यांना सांगितलं की मोडायचं असेल तर खुशाल मोडा, परंतु आम्ही मागं हटणार नाही. खरं तर काल एका गुऱ्हाळ घर चालकांना देखील 3150 इतकी रक्कम जी आहे ती या वर्षीच्या चालू हंगामामध्ये देण्याचं ठरवलं. शिवाय मागील वर्षीचं देखील 100 रुपये एकीकडे गुऱ्हाळ घराची रिकव्हरी 10% असते. असं असताना देणं शक्य आहे, मात्र कारखानदारांनाही शक्य होत नाही. काय नेमकी ही एकंदरीत वाढते. आता दिल्ली वळसे पाटलांचं देखील आपण उदाहरण दिलं, त्यांनी देखील त्यांच्या कारखान्यात दिलं. मग या सगळ्यामध्ये कारखानदार नेमकं काय कारणं या सगळ्यात देतात? यांना आमचे पैसे द्यायचे नाहीत, बुडवायचे आहेत. आणि आता प्रतिष्ठेचा मुद्दा केला. यांनी जर इमानदारीनं पैसे दिले असते तर आम्ही कशाला मध्ये आलो असतो. यांनी पैसे बुडवले म्हणून आमची एंट्री झाली आणि आता म्हणतात की तुम्ही सांगताय म्हणून आम्ही देणार नाही. आम्ही म्हटलं तुमचं तुम्ही घोषणा करा, आम्ही मागतोय म्हणून नका देऊ. पण आता त्यांना ते पैसे बुडवायचेच आहेत, पण आम्ही सोडणार नाही. आज पालकमंत्र्यांशी बोलणं झालं, स्वतः काय म्हटले पालकमंत्री? ते सगळ्या कारखानदारांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करतोय असं ते बोलले. मी म्हटलं जे काय करायचं ते प्रयत्न करा, परंतु मी माझ्या मुद्द्याशी ठाम आहे आणि शेतकऱ्याच्या मुद्द्याशी ठाम आहे. खरं तर गेल्या वर्षीची रक्कम देण्यावरती ते तयार नाहीत, मात्र या वर्षीची काही बोलणी करतायत का ते? त्या संदर्भात काही आश्वासन देतात ना? आधी गेल्या वर्षाचा निर्णय घ्या आणि मग पुढच्या वर्षाचं बघू, अशी आम्ही भूमिका घेतलेली आहे. तरी देखील काय त्यांनी म्हटलेत का आम्ही एवढे यावर्षी तर किमान द्यायला तयार आहे, मागे घ्या आंदोलन वगैरे असं काय? ना, असं काय म्हटलं नाही. 16 ऑक्टोबरच्याच बैठकीमध्ये त्यांनी म्हटलं होतं की ज्यांनी 3000 डिक्लेअर केले त्यांनी 3100 आणि त्यांनी 3100 केले त्यांनी 3200, परंतु त्याच्यावर अजून अंतिम निर्णय झालेला नाही आहे. खरं तर एकीकडे हे सगळं शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. मुश्रीफ स्वतः म्हणतात की आम्हाला झोप लागत नाही, कारखान्यांची एवढी कर्ज आहेत. मात्र आता पाहिलं की भोगावती साखर कारखान्याची निवडणूक झाली, आता बिद्रीची होते, मोठी लढत होते. एकीकडे झोप लागत नसताना हे सगळी राजकारण, सत्ता आपलीच असावी या सगळ्या कारखान्यांवरती, यासाठी झटापट अक्षरशः पाहायला मिळते. याकडे कसं शेट्टी बघतात? साखर कारखाने तोट्यात असताना कारखाना ताब्यात राहण्यासाठी एवढी झटापट का? याच्यातून उत्तर मिळतं की कारखाने तोट्यात बिट्यात काय नाही, यांना कारखान्यामध्ये लूट करायची आहे आणि ती लूट खोरपणानं करता यावी म्हणून त्यांना कोणाचा अडथळा नको आहे. खरं तर शेट्टी आता अंबाबाईच्या दर्शनाला चाललेत. काय नेमकं साकडं त्या ठिकाणी अंबाबाईला घाललं? माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी येऊन दे म्हणून आई अंबाबाईला मी साकडे घालणार आहे. कारण शेतकऱ्याची दिवाळी वाईट गेलेली आहे. त्याच्या डोळ्यातलं पाणी, त्याच्या डोळ्यातले अश्रू बघवले नाहीत. कारण तो मुलाबाळांच्याकडनं बघणार, मुलं बाळ त्याच्याकडे मोठ्या आशेनं बघणार. शेजारची पोरं, ज्या व्यापाऱ्याचा असेल, नोकरदाराचा असेल, दिवाळी साजरी करते, आपल्या घरात दिवाळी नाही, याची खिन्नता त्या शेतकऱ्याच्या नजरेत मला दिसली आणि मी अजून पेटून उठलो या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यायचं म्हणून. खरं तर 400 वरून 100 वरती जेव्हा येतात त्यावेळी अनेक शेतकऱ्यांनी देखील आपल्याला भेटून विचारलं असेल आपण एवढी तडजोड करताय, या संदर्भात काही शेतकरी भेटले का आणि त्यांना या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही काय नेमका सल्ला दिला? काय कशा पद्धतीने त्यांची नाही, ते मागं हटायलाच तयार नाहीत आणि म्हणून आपण एवढी पडती बाजू घेतोय, एवढा सामोपचाराची भूमिका घेतोय, तरी सुद्धा ते ऐकायला तयार नाहीत. हे बघितल्यानंतर शेतकऱ्यांना अजून संताप आलाय. दुसरा एक प्रश्न शेट्टी साहेब, एकीकडे आपलं हे सगळं आंदोलन सुरू आहे, मात्र आपल्याच शिरोळ तालुक्यात मात्र काही कृती समितीनं त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय, ठिय्या आंदोलन सुरू केलंय. आम्हाला आहे त्या दरामध्येच कारखान्यांना ऊस घालायचा अशा पद्धतीचा पवित्रा त्यांनी घेतलाय. त्यांच्याकडे कशा पद्धतीनं आपण पाहताय? हे नेमकं कोणाचे कार्यकर्ते आहेत असं देखील आपण काही दिवसांपूर्वी बोलला होता. काय एकंदरीत हे सगळं प्रकार? गुंडाळलं ते आंदोलन.
काल शेतकऱ्यांच्या तरुण पोराने बंड केलं, त्या आंदोलनाशी स्वाभिमानीचा काही संबंध नव्हता. परंतु काहीतरी नाव देणं असं अचानकच एक बॅनर घेतलं आणि युवा शेतकरी म्हणून ते सगळे एकत्र आले आणि चाल करून गेले ठिय्या आंदोलन करणाऱ्यांच्यावर. शेवटी पोलिसांच्या मध्यस्थीमुळे ते प्रकरण मिटलं. पण पोरांनी निर्णय घेतला, पोलिसांना सांगितले की यांना उठवा, त्याशिवाय आम्ही उठणार नाही. आणि मग त्यांना तिथनं हुसकावून लावल्यानंतरच ती सगळी पोरं घराकडे गेली. हे सगळे भाडोत्री गुंड होते, भाडोत्री होते सगळे. आणि माझ्याकडे व्हिज्युअल्स आहेत, मी पुरावा द्यायला तयार आहे की जवारमध्ये मस्टरवर सही करून आलेले किती कामगार होते, शरदमध्ये मस्टरवर सही करून कामगार किती होते आलेले, गुरुदत्तचे कामगार किती होते. ऊस तोडणी मजुरांच्या तर सोशल मीडियावर मुलाखती व्हायरल झालेल्या आहेत की आम्हाला सांगितलं की तुम्हाला 300 रुपये देतो, मोर्चाला चला. गाडी आली, चांगली गाडी बसायला मिळाली, 300 रुपये मिळाले आणि ते मोर्चेकरी इथं येऊन म्हणतात शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. ही शेतकऱ्यांची खरी ताकद आहे, लक्षात ठेवा. म्हणजे यड्रावकर आणि तिकडे प्रकाश आवाडे यांनीच ही सगळी कार्यकर्ते पाठवले असं म्हणायचं. निश्चितच, त्याशिवाय कोण करणार आहे ते. आणि असला रडीचा डाव घेऊन ते उलट अजून शेतकऱ्यांच्या मनात उतरले. एकंदरीतच या आंदोलनावरती आता कशा पद्धतीनं शेट्टी ठाम असणार आहेत, आजचं आंदोलन कशा पद्धतीचं असणार आहे, तिथं मोठा पोलीस बंदोबस्त देखील आहे. आपल्याला त्या ठिकाणून उठवण्याचा प्रयत्न देखील होईल, तिथं रोखण्याचा देखील प्रयत्न होईल. शेट्टी कसे ठाम असणार आहे, आपण पंजाबचं देखील उदाहरण शेतकऱ्यांना कालपासून देत आहे, काय सांगा? पोलिसांची जशी ॲक्शन असेल तशी आमची रिॲक्शन असेल. थोडा वेळ थांबा, तुम्हाला कळेलच. नक्कीच. हे राजू शेट्टी होते पुढारी न्यूजवरती. काही वेळातच आता आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी ते चाललेले आहेत. अंबाबाईचं दर्शन घेतील, सरकारला शिवाय विरोधी पक्षाला आणि कारखानदारांना सुबुद्धी दे अशा पद्धतीचं साकडं देखील घालतील. आणि त्यानंतर आंदोलन स्थळ ज्या ठिकाणी शिरोली येथील पंचगंगा पुलावरती चक्काजाम आंदोलन होणार आहे, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखला जाणार आहे, त्या ठिकाणी ते पोहोचतील. आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं आमचं आंदोलन कशा पद्धतीचं असणार आहे हे देखील आपण पहा, अशा पद्धतीचं आव्हान, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुद्धा आता शेट्टींनी पुढारी न्यूजशी बोलताना दिली. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. कारखानदारांनी पैसे बुडवले म्हणून स्वाभिमानीची एंट्री झाली असं राजू शेट्टी म्हणतायत. आज स्वाभिमानीचं आंदोलन आहे आणि त्यासाठी राजू शेट्टी रवाना झालेत. कारखानदारांना थकबाकी द्यावीच लागणार असं सुद्धा शेट्टी म्हणतायत. ऊस कारखानदारांना सरकारचा पाठिंबा आहे असं सुद्धा राजू शेट्टींनी म्हटलेलं आहे. कारखानदार आणि सरकारला गुडघे टेकाला लावणार असं सुद्धा शेट्टी म्हणतायत. कारखानदारांकडे 300 कोटींची थकबाकी आहे असं सुद्धा शेट्टींनी म्हटलेलं आहे.